नांदुरा बारामतीसह देशभरातल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वे गाडीलाही केलं मार्गस्थ. भारत हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत आकर्षक ठिकाण ठरलं असून भारतावर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास दिसून येत असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. भारतीय मतदार यादी हा कालानुरूप बदलणारा सजीव दस्तऐवज असल्याचं निवडणूक आयुक्तांचं प्रतिपादन. राज्यात मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा म्हणजेच SIR मोहिमेला मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 17 ऑगस्ट तर अंतिम यादी 19 ऑक्टोबरला होणार प्रसिद्ध. डिजिटल व्यवहारांमधील फसवणूक आधीच ओळखून लोकांची जमाठेव सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर असल्याचं RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं प्रतिपादन. स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीच्या विक्रम-1 या रॉकेटचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून थोड्याच वेळात उड्डाण. व्हेव्स 2027 परिषदेच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा. नियोजनात कुठलीही कमतरता राहू नये यासाठी समन्वयानं काम करण्याचं आवाहन. ST महामंडळाच्या तिकीट दरात सुमारे 13.5% वाढ. नवे दर लागू. वेस्ट इंडिजचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चीनच्या चेन युफेई हिचा पराभव करत भारताच्या PV सिंधूची अंतिम फेरीत धडक. 15 ते 30 ऑगस्ट या कालावधीत बेल्जियम आणि नेदरलँड इथं होणाऱ्या महिला हॉकी विश्वचषकासाठी भारताच्या संघाची घोषणा. आणि शोषित, वंचित आणि कष्टकरी वर्गाचं दुःख आपल्या साहित्यातून अत्यंत प्रभावीपणे मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात